1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि अर्धशतक लगावलं गेलं तर 2505 रुपयाचं कॅश प्राइज. हा आणि यस वैभव शेलार यांच्या माध्यमातून सुद्धा 200 रुपयाचा कॅश प्राइज. अर्धशतक लगावलं गेलं तर 2000. यस 2000. क्या बात आहे. 50 फक्त काढायचे आहेत. खूप महत्वाचा सामना आहे. सानवी 11 डू अँड डाय. पहिला चेंडू कोऱ्या करकरीत चेंडूला हो हो क्षेत्ररक्षण चांगलं केलंय तिकडे. फटका चांगला होता. चेतन तिकडे होता, चेतन जाधव, आणि काय क्षेत्ररक्षण केलं. पण फटका एवढा चांगला होता ना की जवळ जवळ षटकाराला एक धावेत परिवर्तित केलं. आयुष नाईक मॅन ऑफ द मॅचचा अगदा ठरला गेलाय. वासुदेव सातवी आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण द्यायचा आहे, जो नितीन मोहन शेलार यांच्या माध्यमातून दिला गेलाय. आदरणीय सन्माननीय नितीनजी पडवळे साहेबांचं आगमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अप्रतिम व्यक्तिमत्व नितीन भाऊ. सेन्सिबल क्रिकेट हलक्या हाताने खेळलंय. या वेळेस मात्र काय घडलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. येस नो आणि वेट या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि त्याचा कुठेतरी ब्लॉक मध्ये टाकलाय, परंतु फटका इनफिल्डच्या वरनं खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं बंधन आहे. त्यामध्ये चांगला फटका चौकार आलाय. या 4च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जवळ जवळ 5 या आकड्यावर. तीन चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या लागली गेली आहे ती 5 या आकड्यावर. फटका तर चांगला. डीपोर क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. चेतन एकदा ऍड केली जाईल आणि एखेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. ती जवळ जवळ 6 या आकड्यावर. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. वैभव शेलार तर हॅट्रिक लगावली गेली तर आपला भाचा नवल पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परंतु या षटकात तर नाहीये कारण 5 चेंडू फेकून झालेत या षटकातील. पुढच्या षटकामध्ये ती संधी आहे. दिनेशजी सोगळे अर्धशतक जर लगावलं गेलं तर वैभव शेलार यांच्या माध्यमातून 2000, रुपेश पाटील कुकडे यांच्या माध्यमातून 2505 रुपयाचं कॅश प्राइज आहे. फटका चांगला आणि या वेळेस मात्र काय घडलंय बघा मैदानाच्या आतमध्ये. खुन्नास दर्जेदार झेल आणि विकेटचं पतन. दिनेश सोगळेचे 4500 रुपये बर्बाद. या डीजे दुसरी झेल, सेकंड झेल अशी टिपली ना आपल्याच फॉलो थ्रू मध्ये की दर्जेदार. कॉटन बोल्टची नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. सागर जाधव आज खेळ करावा लागेल कारण बऱ्याच दिवस झाला बल्ला खामोश झालाय. ते एक वादळ येईल. लाव ना, तुला काय प्रॉब्लेम आहे. येस आणि आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सर शनिवार असला ना की जितेंद्र पवारचा तो वार आजच्या दिवसामध्ये दाखवलाय. हॅट्रिक सुद्धा लगावली आहे. सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू, परंतु यावेळेस चेंडू आखूड टप्प्याचा होता. अर्ध्या पिचवर चेंडू आणि त्याचा समाचार घेतलाय आणि चौकाराला. हॅलो, कोणाला
यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल का? पोहोचला एक धाव. जितेंद्र पवार, आपण जर हॅट्रिक मारली, 3 विकेट जर घेतले तर इंडियन आर्मी निवास शेलार यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. एक हॅट्रिक लगावली, अजून एक हॅट्रिक लगावी लागेल. धावसंख्येचा जर विचार केला, धावसंख्या आपण पाहू शकाल 11 या आकड्यावर. आज सागर जाधवला सिद्ध होऊन दाखवावं लागेल की येस, हे मी करू शकतो. सेन्सिबल क्रिकेट, हलक्या हातानं क्षेत्ररक्षक तिकडे मंदार अर्ज आहे. तर रिझनमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं, एक धाव सुद्धा मिळणार नाही. निर्धाव चेंडू आलाय. सानवी इलेव्हनच्या कोणत्याही गोलंदाजानं जर हॅट्रिक लगावली तर वासुदेव सातवी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. या वेळेस मात्र सागरने दाखवलंय काय आहे तडाखा माझा. दर्जेदार फटका. षटकार 6. माननीय तुषारजी पाटील काटाळे, गोट्या विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. आणि त्यानंतर मात्र रुपेश पाटील कुकडे यांच्या माध्यमातून सुद्धा जितू हॅट्रिक जर घेतलीस ना तर 507 रुपयाचा कॅश प्राइज आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या आपण पाहू शकाल जी लागली जाते जवळजवळ 19 या आकड्यावर. तुझ्याकडून या वेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेतन आहे, चुकी झाली आहे. सागर जाधव षटकार जो ठोकलास ना त्याकरिता शिवराज ठाकरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलंय. धन्यवाद. अप्रतिम मराठी गीत आहेत, हे ऐकल्यानंतर मात्र नक्कीच शरीरामध्ये उत्साह निर्माण होतो. वैभव शेलार आलाय. शॉर्ट चेंडू, यावेळेस मात्र पुलचा फटका दर्जेदार आहे. 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार 4. पाहायला मी ती आपण पाहू शकाल जी लागली गेली आहे 27 या आकड्यावर. डू अँड डाय मॅच आहे. सानवी इलेव्हन करो या मरो हा सामना खूप महत्वाचा आहे. परंतु या वेळेस मात्र आक्रमकता दाखवली आहे. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये, कारण कुठल्याही प्रकारचा डी पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चौकार 4. वैभव शेलार 2 चेंडूवर 2 चौकार तर आलेत. विकेट हॅट्रिकसाठी पैसे आलेत, परंतु विकेट हॅट्रिक घ्यावी लागेल. या वेळेस मात्र घूम घूम कर आई, झूम झूम कर चली गई, मैं बल्ला लेके खड़ा था, गिने उड़ा के चली गई. विकेट का पतन होता और डीजे का सुमधुर संगीत आता हुआ.
हॅलो चेक. मग दोन चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक केलंय, ब्लॉक मध्ये टाकला आणि सौरभ पवारच्या खेळीला पूर्ण विराम दिला. वैभव शेलार सुद्धा तेच दर्शवतो की टायगर अभी जिंदा आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडू आपण पाहू शकाल शुभम साशे बाहुबली या टीमचा श्री सिद्धिविनायक वॉरियर्स या संघाला इथपर्यंत जो प्रवास आहे त्यामध्ये मोलाचा सिंहाचा वाटा या दोन फलंदाजांचा आहे. आल्या आल्या मात्र रिस्पेक्ट दिला या चेंडूला. हे माहिती आहे कारण एक दोन चेंडूचा अंदाज घ्यावा लागेल. वैभव शेलारचे अजून दोन चेंडू गेले की त्यानंतर मात्र त्याची दोन षटकं संपतील. काहीशा रनी त्या डगआउटमधून आखून इथपर्यंत पोहोचलाय. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या आपण पाहतोय 31. ज्यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच आम्हाला दर्शवतात. येस दिलवाले मधला शाहरुख खान ज्या पद्धतीनं आओ मेरी बाहों में असं दर्शवलं, वाईटचा इशारा, स्वेर मारा, एक धाव ॲड केली जाईल आणि एक धावेनंतर धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळेल ती 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन टू द बोर्ड्स. फुलटॉ चेंडू, यावेळेस क्षेत्ररक्षक तिकडे आहे. काय क्षेत्ररक्षण केलंय चेतननं. मिड विकेटच्या रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षक सातत्यानं त्यानं दाखवलंय. या अगोदर पहिल्या चेंडूवर जो षटकार अडवला होता दिनेश सोगलेंचा, तदनंतर मात्र नक्कीच त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एकच्या मदतीने धावसंख्या आली आहे ती दीपक सर मला दर्शवतात ॲक्युरेट 33 या आकड्यावर. 33 रन्स ऑन टू द बोर्ड्स. हो यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. त्याला माहिती आहे 18 चेंडू जे झालेत, येणाऱ्या 18 चेंडू मग हल्ला चढू. कंप्लीट झालाय 3 षटकांचा खेळ म्हणजे 18 चेंडू झालेत आणि 18 चेंडूमध्ये धावा किती जमवल्यात तर जवळजवळ बनवल्यात 34. येणाऱ्या 18 चेंडू किती धावा येतील ते पाहू. एक छोटीशी धून ऐकूया, कुठे जाऊ नका, पात्र ऐकत राहा. माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. रुपेश पाटील कुकडे यांच्या माध्यमातून सुद्धा 1060 रुपयाचं पारितोषिक मिळेल. येस विशालजी ढोणे यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता खूप शुभेच्छा आहेत की खूप चांगलं नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पंच दर्शवा धावा कसल्या आहेत, लेग बाईजच्या आहेत की बाईच्या स्वरूपात लेग बाईज. एक मिनिट मॅच थांबवा. त्या बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसलात ना, आपणास विनंती करतो की मागे बसा. दिनेश सोगले आपण स्वतः आयोजक नियोजक आहात, मागे बसा. बाउंड्री लाईन तिकडे जर खेळाडू आला नंतर इश्यू होतात. खरे शेवटच्या मुवमेंट अशा आहेत ना की इथनं प्रत्येकाला सामना जिंकायचा आहे. कोणीच अजिबात बसायचं नाहीये, बाउंड्री लाईनच्या आतमध्येच बसायचं. आपण वारंवार सूचना येतात आपल्या तिकडे खेळाडू जाईल राहील तिकडे खेळाडू. हा उद्या रेडा येणार आहे, आजच राडा होईल. सेन्सिबल क्रिकेट हलक्या हाताने खेळले. जितेंद्र पवारच्या चेंडूला सन्मान दिलाय. जितेंद्र पवार हा सन्मान जास्त वेळ टिकणार नाहीये, तर सागर जाधव जर मूड मध्ये आला ना मग गेम फिनिश. धावसंख्या किती आली आहे तर धावसंख्या झाली आहे ती जवळजवळ 37 या आकड्यावर. 37 रन्स ऑन टू द बोर्ड्स पाहायला मिळत आहेत. जितेंद्र पवार शुभम हल्ला चढवेल का हे पाहावं लागेल. पुनश्च एकदा सज्ज झालाय गोलंदाज. यावेळेस फटका चांगला आहे. डिपोर क्षेत्ररक्षक तिकडे नाहीये, लॉंग चेस आहे. बघूया क्षेत्ररक्षक पोहोचेल का. आउटफील्ड तिकडे थोडी स्लो झाली आहे कारण संध्याकाळचं सत्र आहे, तुतुमयमय झाली आहे. तिसऱ्याचा प्रयत्न, गुड रन मिड विन द विकेट. सागर जाधव अँड शुभम साशे 3 धावा परिपूर्ण केल्यात आणि या 3च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आली आहे. दीपक सर दर्शवतायत 40 या आकड्यावर. इथनं अजून किती चेंडूंचा खेळ राहिला जातो तर जवळजवळ 14 चेंडूंचा खेळ इथनं बॅलन्स आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये एक बाहुबली आहे, तदनंतर मात्र सागर जाधव आहे. दोघं सुद्धा सेट झालेत म्हणजे खतरे की घंटी, वादळ येण्यापूर्वीची ही नीरव शांतता आहे. यावेळेस बॅट आणि
चेंडूचा कुठल्या प्रकारचे संपर्क झालेला नाही. अजून एक डॉट चेंडू आलाय जितेंद्र पवारचा. कालचा दिवस जर विचार केला गेला तर भडीमार झाला होता ज्याच्या गोलंदाजीवर. आज ती गोलंदाजी लयबद्ध पाहायला मिळते. काहीतरी त्याच्यामध्ये बदल केलाय. सेन्सिबल क्रिकेट, बॅक टू द बॉलर खेळलं गेले. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. 24 चेंडूंचा खेळ झाला आणि 24 चेंडूमध्ये धावा किती जमल्यात तर 40, म्हणजे 10च्या सरासरीने धावा जमल्यात. एक छोटीशी धून. झाऊल पडला की मग इकडे झावलं पडतील. हा, बॉलिंगला पण बाबू झालाय. 12 चेंडूंचा खेळ इथनं बाकी आहे. बाबू शॉर्ट चेंडूला थारा नाहीये. शॉर्ट चेंडू झोपेतून उठून पण टाकला ना तर लॉंग डिस्टन्सला षटकार जाईल. 6 या डीजे. अजून एक त्यापेक्षाही लांब बाहुबली षटकार. माताडी फटका, कामगार टोला, भीम टोला, वज्र टोला, षटकार 6. दाबून बघावे लागतात. नरम असला सोडून द्यायचा, कडक असला घ्यायचा. या वेळेस मात्र बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. तिसरा षटकार. व्हॉट अ हिटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग, आउटस्टँडिंग, दर्जेदार षटकार 6. बघा, प्रेशरसाठी सिली मिडॉपच्या रिझनमध्ये वैभव शेलारला तैनात केलंय. षटकारांची हॅट्रिक मी उल्लेख केला होता. 12 चेंडूंची निवड कोणती केली जाईल तर ही केली जाईल. चेंडू क्रमांक 4 आणि षटकार क्रमांक 4. काय बॅटिंग दर्जेदार केली आहे. बाहुबली फटका, षटकार 6. जवळ या आकड्यावर आहे. बघा, 6 षटकार या मैदानावर लागले जातील का ते पाहावं लागेल. 4 चेंडू आणि 4 चेंडूवर 4 षटकार जे बाहुबलीने लगावलेत. का चॉईस प्लेअर आहे ते दाखवलं की शुभम सासे नाव नाही तर ब्रँड आहे. चेंडू क्रमांक 5 यावेळेस फटका बसलाय. खूप महत्वाचा झेल आहे. झेल खूप महत्वाचा आहे. आणि यावेळेस दादा रोज रोज दिवाळीला एका दिवशी अमावस्या पण येईल. ते अमावस्या आले आणि फलंदाज बॅक टू द डगआउट.
धरावं लागतं. विकेट आली आहे. स्लोअर चेंडू, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये कटौती केली होती बाबू. या अगोदरचा एक चेंडू ना स्लोअर टाकायला पाहिजे होता, परंतु देर आहे दुरुस्त आहे. षटकांचा खेळ झाला 5 आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या आली आहे. दीपक सर दर्शवतात 64 या आकड्यावर. येणारे 6 चेंडू सागर काय करेल ते पाहावं लागेल. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि एक डीजेची धून ऐकूया. शकाल साईश साईश येताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल का प्रश्न आहे. आणि या वेळेस झेल टिपलाय. सागरच्या खेळीला पूर्ण विराम. क्या बात है. विकेटचं पतन. आदरणीय सन्माननीय महेश गोविंद धोडीपाडा यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाची देणगी या स्पर्धेकरिता लीग करिता दिली गेली. आपलं मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद. तदनंतर मात्र जी तांदळाची व्यवस्था केली आहे, जेवणाचे तांदूळ संदीपजी डोंगरे सर आणि गोविंदजी बाबू धोडी साहेब यांच्या माध्यमातून ते सुद्धा पोचले गेले. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. यावेळेस टेंबाचा फटका बदला त्याच रिजनमध्ये झेल आणि यावेळेस मात्र दुसरा झेल तिसरा झेल त्याच रिजन मध्ये घेतला. उत्तम न दर्जेदार झेल. विकेटचं बदन. टेंबा बॅक. श्रीलंका रिटर्न. अजय पवार. सर्वात जास्त प्रेम कोणत्या देशावर असेल तर श्रीलंका या देशावर. साईश आल्या मोठा फटका त्याच रिजन मध्ये. चौथा जलन विकेटचे हॅट्रिक होईल का. तर आजच्या दिवसातील दुसरी हॅट्रिक मिस्टर साईश. क्या बात है. दर्जेदार. चारी झेल सुद्धा त्यांना टिपलेत आणि विकेट हॅट्रिक आजच्या दिवसातील दुसरी विकेट हॅट्रिक साईशच्या गोलंदाजीवर येते. आया राम गया राम तू चल मै आया. ये र माझ्या मागल्या टाक करण्या चांगल्या. विकेटचं पतन. साईश जी विकेट हॅट्रिक घेतली आहेस ना ती सुधाकर श्रीधर शेलार यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज तुला मिळेल. या वेळेस फटका साईनाथच्या बॅटमधनं चौथा विकेट येईल का. आणि या वेळेस मात्र 4 चेंडू आणि 4 विकेट करण्याची किमया. डबल हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. क्या बात है. दर्जेदार गोलंदाजी. दिनेश सोगले सांगत असतील ना की आता कसं वाटतंय. गारगार वाटतंय. जेव्हा षटकार मारले होते ना 4 तेव्हा खुश होते आणि 4 विकेट गेलेत ना तर आता आपला आरसा पाडून ठेवलाय गाडीचा. यस डीजे. रावण गेला ना बजरंगाला. अशी परिस्थिती झाली. साईनाथ सोगळे. याच्यासाठीच बजरंग आला होता.
जा बाबा घाई करा थोडीशी. 4 षटकार मारले ना तर सिद्धिविनायक वॉरियर्स टाल्यांचा कडकडाट होता. आता झालाय काम त्यांचा. 5 गडी 5 चेंडूवर बाद झालेत. घाई करा, संध्याकाळ झाले, अर्ध्यांच्या तोंडाला पाणी आलंय. ज्याची उकड्याची आहे त्याला मिळणार, कारण क्वार्टरला भाव वाढलाय 60 रुपये. त्याच्यामुळं आता जांबाची गावठी ताडी अर्धे आहेत, त्याचा बाम लावणार आहे. कोण झेंडू बाम लावतो, अमृतांजन बाम, पण बाम लावायचा संध्याकाळी. आमचा असतो पण टायगर बाम हार्ड एकदम. एक धाव काढले नशीब, नाही तर मिडन गेली असती वर. इज्जत राखली, एक धाव काढली म्हणजे 2 ओव्हरच्या धावा एकट्यानेच काढल्या होत्या. 65 धावा झाल्या, 66 धावा बनवायच्या आहेत. 66 धावा बनवायच्या. सानवी 11 डू अँड डाय मॅच आहे. वैभव शेलार दीपेश दुपटे 4 मारलेत ना, 8 मारावे लागतील तर सामना जिंकेल. घाई करा, स्पीडअप करा गेम. तदनंतर मात्र यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. जॅन 1 फायटर संघाचा संघनायक आणि आई गावदेवी शिरशे संघाचा संघनायक. दोन्ही संघाच्या संघनायकडे नाणेफेकीसाठी या. जॅन 1 फायटर्स आणि आई गावदेवी शिरशेत दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय की नाणेफेकीसाठी या. साईजसाठी 200 रुपये आले. सामना संपला ना की घेऊन जायचे आहेत. कुणबी प्रीमियर लीग 2025 कोमल फार्म हाऊस मसरोळी, कोमल मॅडम ताई आणि तदनंतर मात्र सुमितजी दुबे सर यांच्या माध्यमातून जी बक्षिसं आपण पाहतोय ती सर्व बक्षिसं 60,000 प्रथम, द्वितीय 40,000, तृतीय आपण पाहू शकाल 30,000 रुपये रोख. आणि सर्वात जास्त मी जर कोणाचं कौतुक करेन ना ते आणून देण्याचं कार्य ज्यानं केलं गेलं आहे अजित वामन पाटील, अजित मामा यांच्या माध्यमातून. तदनंतर मात्र प्रत्येक खेळाडूच्या अंगावर जी जर्सीज आपण पाहू शकाल, 2 दिलदार व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व, आदरणीय सन्माननीय असो कोमल मॅडम आणि आदरणीय सन्माननीय श्री सुमित दुबे सर यांच्या माध्यमातून पाहतोय. तदनंतर मात्र ज्या ट्रॉफ्याज आपण पाहतोय ज्या दिल्या गेल्यात, एक दमदार हस्ती आपण पाहतोय अभिषेकजी जाधव, युवा सेना जिल्हा प्रमुख पालघर. तदनंतर मात्र कृपेश यशवंत वेखंडे आणि अमोल रवींद्र शेलार यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू त्यांना दिले गेलेत. वैभव सुधाकर शेलार अग्निशामक दळ आणि तदनंतर मात्र निवास सुधाकर शेलार इंडियन आर्मी यांच्या माध्यमातून जी LED TV मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहणार आहोत. तदनंतर मात्र नितीन मोहन शेलार कडिपाडा यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. विशाल झिपर ठाकरे कुरुंजे पोस्ट ऑफिस ऑफिसर मुंबई यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटमनची ट्रॉफी. आदरणीय सन्माननीय संदीपजी अमृत डोंगरे सरांचं आगमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून 4 दिवस जे दान केलं गेलं अन्नाचं, म्हणजे तांदळाची व्यवस्था ज्याने केली गेली आहे. अप्रतिम व्यक्तिमत्व. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हेच एक छोटीशी धून ऐकूया आणि तदनंतर मात्र आपण जरूर टॉस करायचा आहे. इस पहिला चेंडू, पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉल जर का पाहू शकाल आमच्या कॅमेरामॅन यांच्या भेटीला चेंडू सीमारेषा पार. इस संदीपजी डोंगरे सर यांचं आगमन झालं. वेलकम सर, सुस्वागतम. 4 दिवस त्यांच्या माध्यमातून तांदळाची सोय झालेली आहे आणि जरूर टॉस होतोय. जन 1 फायटर विपक्षात लढणारी टीम आई गावदेवी शिरशेत. मॅच क्रमांक 9. पुढे पुढे बंधू, हे बंधू
बघा ही छायाचित्र बंदिस्त केली जातात कॅमेरामध्ये. टॉस जिंकलाय ऐक गावदेवी शिरसे टीम. निर्णय मात्र नयन जाधव थोड्याच वेळात कळवतील. वेलकम सर, स्वागतम. इथे जरूर पाहू शकाल आपण पहिलं षटक सागर जाधव, परंतु त्या सागर जाधवच्या पहिल्याच ओव्हरमध्ये काय फटकेबाजी करतोय बस्टर विक्रांत पवार नावाचं बादल घोकावायला सुरुवात झाली गेली. इथे पहा विक्रांत पवारला सुवर्ण संधी दिली. यावेळेस वैभव शेलार आला नाहीये. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग, फॅन्टॅस्टिक स्ट्रोक बाय विक्रांत पवार. 3 चेंडू धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. इथे सागर जाधवचं पहिलं षटक मेंढली पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकाल काय ऍब्सोल्युटली धावा. जर आपण पाहू शकाल यांच्या माध्यमातून गेले 3 दिवस अतिशय जबरदस्त जेवणाची मेजवानी सई उत्पादक गट ब्रँड ऑफ मसरोली. काय उत्कृष्ट दर्जाचं जेवण सर्व प्रेक्षक राजांना आणि सर्व खेळाडूंना. काय जबरदस्त चवदार सही उत्पादक गट आपण पाहिला. यावेळेस विक्रांत पवारचा चेंडू जर का पाहू शकाल सौरभ पवारनं स्टॉप केलाय. फेकी मात्र तितकीच चांगली केली. यावेळेस या बॉलवर आपण पाहू शकाल 2 धावा परिपूर्ण झाल्यात. 5 चेंडू आणि धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. गोलंदाजी मार्क व सागर जाधव. संघर्षाचं दुसरं नाव कमबॅक करणार जाणतो त्यात सागर जाधवला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुढे सरसावून यावेळेस वॉड कॅच ज्या वेगानं चेंडू ट्रॅव्हल झाला बॅटच्या रडार मधून निघलाय त्याच प्रकारचा झेल आपण पाहिला तर पकडला गेलाय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. जरूर आपण या प्रकारचा झेल MS धोनीच्या अतिशय वेगानं ट्रॅव्हल केला गेला तर बॅटच्या रडार मधून जसा चेंडू निघला मार्कस स्टोनेस वॉड कॅच. काय झेल पकडला गेला तर मार्कस स्टोनेसनं तसा झेल आपण पाहिला तर सागर जाधव. हे झेल मित्रांनो शक्य नसतात, ते शक्य तुम्हाला करावे लागतात आणि तो झेल आपण पाहिला. गुड कॅच फलंदाज. की ज्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी मयूर. यानंतर झबरा आमचा असेल 4 डिसेंबर ते 7 डिसेंबर पर्यंत आरके ट्रॉफी. जरूर पाहू शकाल गोलंदाज याबलिश शुभम सासेल आपण पाहणार आहोत. गोलंदाजी ट्रॅकवर राईट मोर द विकेट. बादच्या रडारमध्ये दिपेश दुकटेचा काहीसा चेंडू आला नाहीये. क्षेत्ररक्षक पहा त्या ठिकाणी तैनात आहे. एक सिंगल परिपूर्ण होते. एक सिंगलच्या माध्यमातून धावा डबल कव्हर जाऊन पोचले गेल्यात. 11 रन्स 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा आपल्याला डबल कव्हर पाहायला मिळतील. पहिलं षटक सागर जाधवचं 1 विकेट आणि 10 धावा ज्याने खर्च केल्या गेल्यात. यश डावखुरी फलंदाज वैभव शेलार मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. म्हणजेच खास करून हा सामना जर का जिंकला ना 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजेच हा सामना कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकावा लागेल. येस जरूर पंच निलेश जापसी प्रमुख पंचांच्या भूमिकेत आहेत. नॉस्ट्रायकर एंडवर पंच रुपेश जाधव. सर डॉट बॉलच्या स्वरूपात जरूर आपण पाहिला डॉट चेंडू पाहायला मिळाला. येस ऑन साइडला फक्त चेंडूला टॅप केला गेला. इथे पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. जोखीम पत्करावी लागली. यस हा ना नो या 2 गोष्टींचा वेट आणि वापर केला नाहीये. फलंदाजाला पाहू शकाल वैभव शेलार. गॉन बडी मछली फंस गई जाल में.
वैभव शेलार आल्याच पावली मंद मंद पावलाने ज्या पावलावर पाऊल ठेवून आला होता त्याच पावलानं कुठेतरी शोधत गेला असं म्हटलं. नक्कीच वैभव शेलार म्हणतात अतिघाई संकटात नाही आणि त्या दिशेवर कुठलाही नो मॅकिंग कॉल आला कारण की दीपेश दुकटेनं ठरवलं होतं की रिस्की रन घ्यायची नाही आहे. चेतन डब्ल्यूएस फटका सजवला गेला आहे इथे पाहू शकाल कारण की दीपेश दुकटे कुठेतरी संयम खेळी मात्र करावी लागेल. दीपेश दुकटेनं थांबा दर्शवला गेला तर यावेळी चेतनला सुद्धा चेतनच्या खात्यामध्ये एक सिंगल धाव पाहायला मिळते. एक धावेच्या बढतीनं संघाची टोटल आतापर्यंत पहिली 12 याकडेवर जाऊन पोचले गेले कारण की 66 धाबांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर तुम्हाला सातत्याने सागर जाधव शुभम मोरे येस शुभम सासे कीच आपण शुभम सासेला पाहतोय कारण की या संघामध्ये खूप सारे चांगली गोलंदाजी आहे. एक निकित सारखा गोलंदाज आहे हर्ष सारखा गोलंदाज आहे. शॉर्टम चेंडू होता फक्त त्या चेंडूला हिटमॅन रोहित शर्मा स्टाईलनं फक्त चेंडूला उडवला गेलाय. फक्त दिशा आणि दशा यामध्ये विलांडीचा फरक आहे आणि त्या चेंडूला फक्त एक्झिक्यूट केलाय. चेंडू सरळ बॉन्ड लाईनच्या बाहेर चौकार. पाच बॉल आणि 5 बॉलच्या समाप्ती क्रेस टोटल 16 आकड्यावर जाऊन पोहोचले. शुभम शेवटचा बॉल वे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा दूरवर चेंडू ठेवला गेलाय आणि हाफ ट्रॅकर चेंडू आल्यानंतर चेंडू सरळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय सौरभ पवार. याच्या आता ग्लोव्ज मध्ये चेंडू जाऊन विसायला गेलाय. डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 संपलं. शुभम सासे ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग मॅग्निफिसंट डिलिव्हरी 6 बॉल मध्ये 6 धाबा खर्च केल्यात. असे 12 बॉल मध्ये टोटल पोहोचले गेले आतापर्यंत 16 या आकड्यावर 24 चेंडू आणि 50 धाबा असे साहिल पाटील आम्हाला दर्शवतात. या मॅच करिता जरूर कालच्या दिवसामध्ये किशोर वायडा नक्कीच डीजे करलगाव यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आल्या होत्या. नक्कीच साऊंड क्लॅरिटी कशी असावी तर पण मग जरूर आपण डीजे किशोर यांच्या माध्यमातून शिकायला मिळते. गोलंदाज यावेळेस पुन्हा सागर जाधव. वा काय चेंडू हाताला गेलाय. यॉर्कर जणू की असं वाटतंय मैदानाच्या आतमध्ये जसप्रीत बुमराह आलाय की काय कारण की इथे आपण सागर जाधवला पाहतो ना या टप्प्यांवर गोलंदाजी करतोय म्हणजे मोठ्या फटक्यांपासून वाचण्याकरिता. ऑन साइडला चेंडू उडवला गेलाय. जेलखाली क्षेत्ररक्षक गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज जर पाहू शकाल चेतन. आणखीन आपण पाहिलं सानवी संघाला मोठा धक्का पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे वैभव शेलार गोल्डन डकचा शिकार ठरल्यानंतर चेतन आलाय. 3 बॉलमध्ये 1 धाव. फलंदाज गॉन. इथे पहा सागर जाधव दर्शवतोय मैदानाच्या आतमध्ये जरी 66 धाबा असल्या तरी सुद्धा आमच्या संघाकरिता खूप साऱ्या मोठ्या संख्येमध्ये हा तब्दील आहेत. नेक्स्ट बॅटर मंदार आलाय. ऑन साइडला फटका खेळवण्याचा प्रयत्न होता मंदार. हा सुद्धा डॉट बॉल पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये जरूर आपण पाहिलं विशाल ठाकरे मिडन षटक. त्यानंतर हार्दिक दुकटे 4 बॉल 4 षटकार. आजच्या दिवसामध्ये जितेंद्र पवार 3 बॉल 3 विकेट. त्यानंतर जरूर शेवटचं षटक शाहीश आपण पाहिलं तर एका ओव्हरमध्ये 4 फलंदाज बाद केले गेले. त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात असे टोटल 5. व्हाईट बॉल आलाय. व्हाईटच्या स्वरूपात आणखीन एक धाव पाहायला मिळाली. संघाची टोटल आपण पाहू शकाल 17 या आकड्यावर जाऊन पोहोचले.
मंदार मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मंदारनं सुद्धा ऑन साइडला चेंडू उडवला गेला. यावेळेस झेलचे प्रयत्न, परंतु झेल पर्यंत फिल्डर पोहोचला, थोडासा दूरवर म्हणून राहिला गेला आहे. तर त्या सर्कलमध्ये मित्रांनो झेल पकडणं शक्य नसतं, ते तुम्हाला शक्य करावं लागतं. एक सिंगल आलंय. एक सिंगलच्या माध्यमातून 4 बॉल आणि 4 बॉलच्या समाप्ती क्रेस. संघाची टोटल 18. कारण की जरूर या अगोदर आपण पाहिल्यानंतर याही बेस दीपेश दुपटेच्या खेळला पूर्ण विराम. अब तो बड़ी मछली फिर से फंस गई जाल में. कारण की इथे आपण पाहू शकाल, आम्ही सातत्याने पाहिलं आहे की श्री सिद्धिविनायक वॉरियर संघाकडून गोलंदाजी अफलातून आहे. आणि जरूर महेंद्र सोगले गुड कॅच. काय झेल पकडला गेला आहे. महेंद्र सोगले नाहीये, तर एकनाथ सोगले ऑन साइडला जो की खेळाडू आहे कव्हर पॉइंट मध्ये. आणि जरूर त्या ठिकाणी आपण एकनाथ सोगलेला पाहतोय. गुड कॅच. काय झेल पकडले गेले आहेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जरूर षटक संपलाय. पहिला चेंडू आपण पाहिला, डॉट विकेट, डॉट वाईट, एक सिंगल विकेट आणि एक धाव. असं षटक आपण पाहिलं तर मार्गास्तावर आलंय 3 आणि 3 षटकांच्या समाप्ती क्रेस आपण संघाची टोटल धावफलकावर पाहू शकाल तर फक्त आणि फक्त 19 आकड्यावर जाऊन पोहोचले. 18 बॉलचा खेळ संपलाय. 18 बॉल मध्ये 19 धावा आल्यात. अजूनपर्यंत 18 बॉलचा खेळ शेष आहे. 18 चेंडू 47. चला नो टीम मीटिंग थोडीशी घाई करा, कारण की आपण जरूर मैदानाच्या आतमध्ये यानंतर सुद्धा एक मॅच होणार आहे. जैनमान फायटर आई गावदेवी शिलशेद. त्यानंतर सुद्धा एक पहिल्या दिवसातील राहिलेली मॅच ही मात्र होणार आहे, म्हणून आपण घाई करायची आहे. कुठलाही बिल न दबडता मैदानाच्या आतमध्ये 66 धाबांचा पाठलाग. कारण की कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर जरूरच्या धाबा कमी होत्या, म्हणजे एका इनिंग मध्ये धाबा फास्ट लगेच चेस केल्यात. ज्या ठिकाणी 102 धाबांची इनिंग होती, जरूर आपण पाहिलं 85 धाबांची इनिंग जयेश दुकटेची. आणि जशी इनिंग आल्यानंतर सानवी 11 संघाविरुद्ध सामना होता, तो सामना सुद्धा वनतर्फी, म्हणजे आजच्या दिवसामध्ये ना वनतर्फी सामने आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत. कालच्या दिवसातले सामने वनतर्फी झाले होते, परंतु आजच्या दिवसात ना कोणताही संघ वनतर्फी सामना जिंकून देत नाही आहे. इथे आपण जरूर तेंबाला पाहतोय. आपण जरूर तेंबासारखा एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज थोड्याच वेळात तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक 5 किंवा 6 हाताळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये येईल. 2 बॉल. शुभम सासे आणि सागर जाधव काय गोलंदाजी करतात, जणू की अक्षरशः खेळपट्टी त्यांच्या प्रेमात पडले. ऑन साइडला पहा एकनाथ काय फिल्डिंग करतोय. कारण की एकनाथने जेव्हा 2 झेल पकडल्यानंतर एकनाथचं कॉन्फिडन्स वाढलंय. कारण की एकनाथला असं वाटतंय की कुठेतरी मोठ्या फलंदाजांना मी बाद केलाय, आणि मोठ्या फलंदाजाचे झेल एकनाथकडे जेव्हा आले तेव्हा एकनाथने सहजपणे पकडले गेले. यावेळेस जैसी गेंद वैसी नशियत. मंदारच्या बॅटमधून स्टँड ऑन डिलिव्हरी. चेंडू आउट ऑफ द पार्क. हँडसम स्वीट अँड स्मार्ट मंदार. षटकार. गुड शॉट. माध्यमातून संघाची टोटल 22 रन्स ऑन द बोर्ड. 4 बॉल. ऑन साइडला पुढे सरसावून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. 2 खेळाडूंमध्ये पाहू शकाल आखो में इशारा झालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल मंदार आहे एका बाजूने चेतन. उत्तम आणि मंदार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कुठेतरी सेट होण्याकरिता थोडासा टाइम जाईल, परंतु मॅच अजूनपर्यंत त्यांच्या हातामध्ये आहे. मॅच जिंकेल का प्रश्नचिन्ह पडला आहे.
यावेळेस उत्तमच्या बॅटमधून डाऊन द ग्राउंड चेंडू खडे खडे उडवला गेलाय. स्टँड ऑन डिलिव्हर. पहा मैदानाच्या आतमध्ये उत्तम आणि मंदार दर्शवतोय कि सानवी 11 टीम हम भी कोई कम नहीं खिलाड़ी है, हम भी छक्के और चौके मारना जानते हैं. आणि याच वेळेस जर का पाहू शकाल जितू पवार दर्शवतोय हा खेळ फक्त शांत दिमागाचा आहे. आणि त्याकरिता जर आपण पाहू शकाल संघाची टोटल 35 षटक क्रमांक संपला गेला आतापर्यंत 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीकडे संघाची टोटल 35. 12 बॉल साहिल पाटील 31. म्हणजे हा सामना जर का आपण पाहिला ना तर दोन्ही संघांकडून ऑन आहे. 12 चेंडू 31 धावा. 15.50. वेलकम बॅक. जरूर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये संचित वर पहिल्या बॉल पासून अटॅक केलाय. मंदार म्हणतोय अभी भी टायगर जिंदा है. सानवी 11 संघाचा मंदार ऑन फायर. गुड शॉट. षटकार 6. तेंबा या नावानं पसंती दिले. मंदार म्हणतोय की तेंबा जरी नाव असलं तरी चालेल. ज्या प्रकारे आपण सूर्यवंशी खेळाडूला पाहिलं गेलं होतं फक्त सूर्यवंशीचं लक्ष फक्त बॉलवर होतं. म्हणजे कुठला गोलंदाज आहे हे मला माहीत नाहीये, फक्त माझं लक्ष चेंडूवर आहे. तसाच आपण सानवी 11 संघाचा मंदारला पाहतोय. फक्त ज्या बॉलला मात्र हाताला जाईल गोलंदाजांना त्या बॉलवर फक्त लक्ष ठेवून खेळणं माझं काम आहे. मंदार आरजला आपण पाहतोय. व्हेरी गुड शॉट. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. संघाची टोटल 41 या आकड्यावर मात्र पाहायला मिळाली. 11 चेंडू 25 धावा. मंदार आरज. ओ एक्सलेंट डिलिव्हरी. मैदानाच्या आतमध्ये मंदार आरज. संचित तेंबा दर्शवतोय तू शेर है ना मंदार आरज, तो मैं सव्वा शेर हूं. ईट का जवाब पत्थर से देना जानता हूं. काय क्वालिटी मात्र गोलंदाजानं पेश केले गेले. हा सुद्धा पाहू शकाल आपण डॉट बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या स्वरूपात धावसंख्या स्टॉप झाले. पुढे सरसावून चेंडूला स्टॉप केले गेला. 2 क्षेत्ररक्षक साईनाथ चुगले हर्ष शेलार चेंडूला रोखू शकणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. मंदार आरजच्या बॅट मधून सानवी 11 संघाकडून टाळ्यांचा गजर होतोय. खास करून जितेंद्र पवार अँड सानवी 11 टीम काय प्रतिसाद दिला जातोय मंदार आरज करिता. हा चेंडू सुद्धा जातोय. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. नऊ चेंडू 21 धावा. सामना मी जिंकेन आणि जरूर मंदार आरज मैदानाच्या आतमध्ये त्या सिच्युएशनला आलाय. ओहो यावेळेस जोरदार अपील केले. पंच दर्शवतात. शुभम सासेला पाहतोय का जोरदार अपील केले गेले होते, कारण की कुठेतरी वाईट चेंडू वाचवण्याकरिता जोरदार अपील. वाईट बॉलच्या स्वरूपात धावसंख्या आपण पाहू शकाल एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा आणखीन ऍड केली जाईल. संघाची टोटल आपण पाहू शकाल 46 म्हणजे 9 चेंडू 21 होते. एकदा ऍड झाले 9 21 20 9 चेंडू 20. ओहो यावेळेस मंदार आरज. हा चेंडू सुद्धा डॉट बॉल. म्हणजेच मंदार आरज जर डॉट बॉल आले ना थोडासा प्रेशर, म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये आपण हर्ष शेलारला पाहणार आहोत ज्यानं 20 धावा रोखल्या गेल्या होत्या. तोच हर्ष थोड्याच वेळात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ज्यावेळेस फटका फसलाय. सौरभ पवार प्रयत्न केले डबल माइंडचा वापर. एक धाव परिपूर्ण होते. एक धावेच्या बढतीने ना संघाची टोटल आपण पाहू शकाल एक या आकड्यानं बदलते 47 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय बाय उत्तम. वा इनटू द गॅप. जरूर पाहू शकाल चेंडूला गॅप मध्ये ट्रॅव्हल केलं गेलाय.
साईनाथ चोगले यावेळेस रनआउटची संधी डायरेक्ट हिट. पहा याकरिता नशीब लागतात आणि ते नशीब मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरला गेला आहे. साईनाथ चोगले संघाचे संघमालक आहेत. जरूर मैदानाच्या आतमध्ये साईनाथ चोगलेला पाहिलं, ज्या प्रकारे चेंडू फेकला ना त्याप्रकारे मंदार आरजनं लगेच नॉट स्ट्रायकर एंडवर मात्र धावत सुटला. इथे षटक क्रमांक संपलं 5 आणि 5 षटकाच्या समाप्तीकडे संघाची टोटल 49. साहिल पाटील 6 17 17 धावा. घड्याळाचं टायमिंग जर का पाहिलं तर 4 वाजून 54 मिनिटे झाले आहेत. जरूर आपण पाहू शकाल 6-17चं समीकरण आहे. या अगोदर याच गोलंदाजानं 6-20 रोखल्या. हर्ष शेलार नक्कीच आपण पाहू शकाल राहुल शेलार यांचे सुपुत्र पार्थ शेलार यांचे छोटे बंधू गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज लेफ्टम जरूर पाहायला मिळेल, परंतु लेफ्टम राईटमवर नक्कीच ओव्हर द विकेटने चेंडू हाताला जाईल. पहिल्यात बॉल लोअर फुल टॉस. मंदार आरज चांगला समाचार घेता आला नाहीये. दिनेश चोगले स्वतः चेंडूवर आलाय, चेंडू स्टॉप केला गेलाय. एक सिंगल मात्र पाहायला मिळाली. एक्का दुक्का से काम नहीं चलने वाला है. मंदार आरज आणि उत्तम मॅच जिंकायची असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. 5 चेंडू आणि कारण की 6-17चं समीकरण तर एकदा आले. 5 चेंडू 16 धावा. डाऊन द ग्राउंड चेंडूला उडवला गेलाय. आमच्या लाडक्या कॅमेरामॅनच्या अभिवादनाला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. ब्लॅक स्क्रीनच्या वर्ण चेंडू. सो एलिगेट, सो ब्युटिफुल. डबल कव्हर पाहायला मिळतील. 4 चेंडू आणि बीजाकरिता 10 धावांचं लक्ष इथनं दूर. 4 चेंडू 10 धावा. नक्कीच इथं भविष्यवाणी चालू आहे. हा चेंडू डॉट येण्याची शक्यता आहे. जरूर असे मनोज आराज दर्शवतात, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण उत्तमला पाहतो ना, उत्तम दर्जाचा त्यानं षटकार ठोकला गेला आहे. वेल प्लेड बाय मिस्टर उत्तम. 2 बॉल मध्ये 7 धावा जरूर खर्ची केल्या गेल्यात, परंतु इथे 6-17चं समीकरण होतं. 2-7 आल्यात, 4-10. ऑन साइडला फटका सजवला गेला आहे. चेतन पाटील आपण पाहतोय काही फिल्डिंग केली गेली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेतन पाटील सारखा खेळाडू तैनात केला गेलाय. यावेळेस या बॉलवर सुद्धा 2 धावा परिपूर्ण झाल्यात. 2 धाबेच्या बढतीने संघाची टोटल 59 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 3 चेंडू 8 धाबा. हर्ष शेलार म्हणत असेल की ज्या ज्या वेळेस मी आलोय ना माझ्याच नशिबी. आपण पाहू शकाल हार्ड सिच्युएशन आले. पहा प्रेशर हा दर्शवतोय हर्ष शेलार. इथनच संघर्ष करावा लागेल. इथे पाहू शकाल प्रेशर पाहायला मिळतोय. गोलंदाजावर प्रेशर, गोलंदाजावर प्रेशर, फलंदाजावर प्रेशर. कारण की सिच्युएशनचा सामना आहे. 3 चेंडू. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. अतिशय वेगाने चेंडू ट्रॅव्हल केलाय. तितक्याच वेगाने मात्र फेकी पाहायला मिळाली. इथे जरूर पाहू शकाल या बॉलवर आणखीन एक सिंगल आले. धाव संख्या 60 या आकड्यावर जाऊन पोहोचले आहे. आणि इथे पाहू शकाल इस 2 चेंडू विजयाकरिता साहिल पाटील 7 धावा. बस पहिल्या बॉलवर 1 धाव. षटकार 2-1. यावेळेस मंदार आराजच्या बॅटमधून फटका.
अजूनपर्यंत एका धाब्याची गरज आहे. येस विजयाकरिता पाहू शकाल एका ड्यू टायरंट. काय सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सर्वांचे हृदयाचे ठोके कसे होते असतील. इथे सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढायला सुरुवात झाले. एक चेंडू एक धाव. एक धाव आली सानवी इलेव्हन संघ विन. जर का डॉट बॉल आला तर मग जरूर आपण पाहू शकाल कारण की सामना बरोबरीचा झालाय. फक्त एक धावाला 2 गुणांकरिता कारण की दोन्ही आपण पाहू शकाल कुठली धाव आली नाहीये तर मग दोन्ही संघाला 1-1 गुण दिला जाईल. सुपर मॅच पैसा वसूल मॅच. ही प्रेक्षक राजांना मात्र मॅच पाहायला मजा आलाय. ज्या प्रकारची प्रेक्षक राजांना मजा हवी होती ना ती मॅच पहा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बी फास्ट घाई करा. एक चेंडू एका धाबेची गरज. टोटल आर लेबल. यावेळेस फटका काय सजवला गेलाय इनटू द गॅप. मंदार आरत दर्शवतोय कि अभी भी टाइगर जिंदा है. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं. ये बारूद से निकली हुई गेंद सिच्युएशनला मित्रांनो लढणं ही सोपी गोष्ट नाहीये. मंदार आरज वेल प्लेड. काय फिनिश टच केलंय आणि इथे पाहू शकाल तत्पर मग 66 धाबा या टोटल पार केले गेले. इथे श्री सिद्धिविनायक वारियर संघाला या हारनंतर थोडासा प्रश्न चिंतित मात्र केलाय. शेवटचा सामना जीवनमान फायटर टीम आणि गावदेवी शिरसेट संघ मात्र लढणार आहे.